आता हे सॅलेड खा. जिम जायचं तिला, अजून जिम पण करायचे त्याला. जिम जाणार मग काय खाणार नाही, कसं ताकद येणार ह्याला सांगा तुम्ही कमेंट मध्ये. सगळे खायला पाहिजे का नाही? तुमच्या घरी असं आहे का एकात पोरे? आमच्या घरी 2 पोरेमध्ये एक खातो, एक असा करतो. एकला काय सवडत नाही. फ्रूट काय खाते बाई? फ्रूट ठेवलेले सडून जातो. फ्रूट खाते बघ. केळी आणून ठेवले ते पण हा. नाही खाल्ली. ऍपल केळी नाही खात. ऍपल खाती पण ते लक्षातच नाही राहत त्याला. खराब होऊन जातो ते. ग्रेप्स खात नाही, काय नाही. काय पण आणलं तर मलाच खायला लागतं. मग खाते पण थोडीच खाते, म्हणजे दिले तेव्हा खाते. असं ठेवलेले असेल तर लक्षात राहत नाही ह्याला खायला. म्हणजे जास्त खायची मूड नसते. फक्त मोबाईल. केवी पण कुठे खाते? केवी पण 3, 4, 5, 6 दिवस ठेवली. काय बोलते? मी कापून दिले तेव्हा खाती तू. कापून परमिशन कशाला? खायची तर खायची मला अशा. आज आमची दिदू काय केले माहितीये का? अर्धा किलो काकडी कापून ठेवली, त्याच्यामध्ये मीठ टाकून. त्याला मी म्हणले सॅलड करायचे सलाद, तर त्यांनी काय केले, मीठ टाकून असं कापलेले होते. म्हणलं आता तू खा. खाल्ली मग पोट भरून. आता जेवण कसं जाणार? चांगले आहे ना, खायलाच पाहिजे ना तसं सलाद. मी म्हणले भेड कर, तर म्हणती नाही मला चटणी मी जे दिवशी चटणी करते ते दिवशी भेड करणार. अशी माझी पोरगी आहे. चला मी पण आता जेवण करते. इथे आहे मी. जेव्हा मी चटणी करणार तेव्हाच ऐकून घ्या. भेड बनवणार. भेड करणार. ओके बाबू.